मैत्रिणींनो, तुम्हाला मी आज भाकरवडी कशी बनवायची आहे ते मी शिकवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य दाखवत आहे. मोठी वाटी मैदा, बेसन पीठ, तांदळाचं पीठ, मीठ, ओवा आणि गरम केलेलं तेल. आता पारीसाठी आपण ही कणिक मळवूया. मैदा, बेसन पीठ, तांदळाचं पीठ, ओवा आणि चवीनुसार मीठ. आता मिक्स करूया आणि याच्यात आता गरम केलेलं तेल टाकूया. हे खूप गरम आहे ना, त्यामुळे आपण आता चमच्याने मिक्स करूया. हे आता तेलाचं मोहन दिलेलं आहे. आता आपण पाण्याने भिजूया. ती कणिक जास्त घट्ट पण भिजवायची नाही आणि पातळही भिजवायची नाही. जास्त पातळ झाली तर ते पारी चांगली येणार नाही. आता ही भाकरवडीच्या पारीसाठी कणिक भिजवलेली आहे. ती घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही. आपण ही 15-20 मिनटं मुरण्यासाठी ठेवू. तोपर्यंत आता आपण मसाला बनवूया. ते झाकण ठेवते. भाकरवडीच्या मसाल्यासाठी लागणारे साहित्य: फक्त पानं घ्यायचे कोथिंबिरीचे, त्याचे देठं घ्यायचे नाही. मोरा शेव, ही मोरा शेव खूप बारीक नाही आहे, ती आपली चाटसाठी वापरणाऱ्या बारीक शेवपेक्षा थोडी जाडसर. चवीनुसार मीठ वापरायचं आहे. चवीनुसार लाल तिखट, 2 चमचे खसखस, 2 चमचे तीळ, 1 चमचा जिरं, 2 चमचे धने, 2 चमचे बडीशेप, काळा मसाला आणि लहान वाटी किसलेलं खोबरं, त्याचसोबत चिंच गुळाची चटणी. हे साहित्य आपल्याला भाकरवडीचा मसाला बनवण्यासाठी लागणार आहे. भाजूया. धने टाकूया. मंद आचेवर भाजूया. धने, जिरे, बडीशेप हे मंद आचेवर भाजूया. थोडा वेळ लागतो पण चांगले भाजलं जातं. आता भाजून झालं आहे. आपण एक डिशमध्ये काढूया. आता आपण खोबरं भाजूया. खोबरंही मंद आचेवर भाजूया. जास्त मोठा गॅस केला तर मग जळून जातं. लालसर होईपर्यंत भाजूया. कोथिंबीर भाजूया. ती कडक करूया, नाहीतर भाकरवडी नरम पडण्याची शक्यता असते. आता ही कोथिंबीर झाली आहे. आता आपण याच्यामध्ये सर्व साहित्य टाकूया. मसाले:
1 चमचा काळा मसाला, 2 चमचे लाल मसाला, शेव, चवीनुसार मीठ. हे आता मिक्सरला फिरवूया. पीठ भिजवलेलं आहे, ते जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. आता आपण याचे 3 गोळे करूया. ते लाटताना जास्त पातळ पण नाही लाटायचं आणि जास्त जाड पण नाही लाटायचं. याचे आपण आता सारखे गोळे करूया 3. आपण भाकरवडीची पारी लाटूया. ती जास्त पातळ पण नाही लाटायची आणि जाड पण नाही ठेवायची. ही अशा प्रकारे पारी लाटून घेऊया. आता तयार झाली आहे. भाकरवडीचा मसाला तयार झाला आहे. त्याच्यात आपण ही शेव मिक्स करूया. आणि हे मिक्स करूया. आता ह्या पारीला आपण चिंचगुळाची चटणी लावूया. आता पारीला आपण चिंचगुळाची चटणी लावली आहे आणि हा मसाला टाकूया. मसाल्याला चांगला थर येऊ द्या. ह्या अशा प्रकारे ते झाले. आता आपण त्याला फोल्ड करूया. याला आता आपण हलकंसं लाटणं फिरवूया. मसाला मध्ये येऊन जाईल. आता हे फोल्ड करूया. अशा कडा दाबून घेऊया. आता आपण याला मधोमध कट करूया आणि आपल्याला हव्या तशा कापूया.
हे भाकरवडी तळायसाठी तयार आहे. आपण आता तळूया. तेल गरम झालेलं आहे. मंद आचेवर खुसखुशीत तळूया. बदलला आणि ह्या अशा खुसखुशीत भाकरवडी तयार झाली आहे. आता आपण ह्या काढूया.